स्वित्झर्लंडसारख्या शांत देशामध्ये सध्या जगातील एक मोठा संघर्ष शमवण्यासाठी प्रयत्न सुरू झालेत। अमेरिका आणि इराणमध्ये झालेल्या शांतता कराराच्या नंतर सध्या चर्चेची पहिली फेरी सुरू आहे। कतार आणि पाकिस्तानच्या मध्यस्थीने सुरू झालेल्या या चर्चेकडे सध्या जगाचं लक्ष लागलंय। अमेरिकेकडून उपाध्यक्ष जेडी व्हान्स आणि इराणकडून इराणी शिष्टमंडळाचे प्रमुख अब्बास अराक्ची, इराण संसदेचे अध्यक्ष बागर गलिबाफ असे मोठे नेते या चर्चेमध्ये सध्या सहभागी होत आहेत। जाणून घेऊयात या रिपोर्टमधून। अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स, इराणी शिष्टमंडळाचे प्रमुख अब्बास अराक्ची, इराण संसदेचे अध्यक्ष बागर गालिबाफ। अमेरिका आणि इराणचे हे प्रमुख नेते शांतता चर्चेसाठी पोहोचले आहेत स्वित्झर्लंडमध्ये। अमेरिका आणि इराणमधल्या ऐतिहासिक शांतता चर्चेची पहिली अधिकृत फेरी सध्या स्वित्झर्लंडमध्ये पार पडते। कतार आणि पाकिस्तान या दोन देशांच्या मध्यस्थीनं ही चर्चा होते। 19 जूनला होणारी ही चर्चा दोन्ही देशांमधले मतभेद आणि इस्रायली हल्ल्यांमुळे स्थगित झाली होती। मात्र आता पुन्हा एकदा दोन्ही देश आमने सामने आले। या चर्चेमध्ये अमेरिकेनं काही प्रमुख मागण्या केल्या। इराणनं त्यांच्या अणुप्रकल्पांची तपासणी करू द्यावी, इराणनं युरेनियम संवर्धनाची मर्यादा पाळावी, इराणनं लेबनॉनमधील बंडखोर संघटनांना शस्त्रपुरवठा तातडीनं थांबवावा अशा अमेरिकेच्या मागण्या। तर इराणनंही अमेरिकेनं इराणचा गोठवलेला निधी परत द्यावा, इराणवरील सर्व आर्थिक आणि व्यापारी निर्बंध शिथिल करावे, अणुसंवर्धनाचा अधिकार कायम ठेवण्याचा आग्रह इराणनं धरलाय। अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करार पार पडल्यानंतर ही कुरबुरी अजून सुरूच आहे। इस्रायलचे सुरू असलेले लष्करी हल्ले आणि हॉर्मुझ सामुद्रधुनीतील नाकेबंदी यावरून बैठकीत नेमकी आता काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।